13. 12 Present, is ma'am. there? 12 absent है. Okay. 13. Present, ma'am. 14. Present, madam. 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 18. 19. 19. 20. Present, ma'am. 20 is there. 21. Present, ma'am. 22. Present, ma'am. 23. Present, ma'am. 24. Present, ma'am. 25. Present, ma'am. 26. Present, ma'am. 27. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. Present, ma'am. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. 32. 33. Present. 34. Present, ma'am. Hello, ma'am. 32. Present. Okay. 35. Present, ma'am. 36. 36 is there? 36. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. 39. 40. Present, ma'am. 41. 41. 42. Present, 43. 43. 44. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. 50. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 54. Present, ma'am. 55. Present, ma'am. 56. Present, ma'am. 57. Present, ma'am. 57 is there? Present, ma'am. Okay. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present. 62. 62 is there? Present, ma'am. 63. Present, ma'am. 64. Okay. Anyone is there who have Ma'am. not given the attendance? Ma'am, 39 present. 39. Okay. Ma'am, roll number 3, present. 3. Anyone is there?
Okay, all of you screen is visible to all. Hello? Hello? Screen is visible to all. All. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. काल आपण फुरियस लॉ आणि डेरिव्हेशन बघितलं होतं. आता फुरियस लॉ इक्वेशन थोडस हे आहे डेरिव्हेशन, तर आपण परत एकदा फक्त जस्ट 10 मिनिटांमध्ये आपण ओव्हरलुक करूया. सो फुरियस लॉ मध्ये बघा सगळ्यांनी, कंडक्शन ऑफ हीट थ्रू अ मेटल वॉल. काय होतं फुरियस लॉ मध्ये? तर मेटल वॉल मध्ये काय होतं, तर हीटचं कंडक्शन होतं. सो फुरियस लॉ काय सांगतो बघा. सो इट स्टेट दॅट द रेट ऑफ हीट फ्लो थ्रू अ युनिफॉर्म मटेरियल. म्हणजे तो जो हीटचा जो रेट आहे तो काय होतो, फ्लो होतो. कशामध्ये फ्लो होतो, तर युनिफॉर्म मटेरियल मध्ये. सो रेट ऑफ हीट फ्लो थ्रू अ युनिफॉर्म मटेरियल इज प्रोपोर्शनल टू द एरिया. तो कशासोबत प्रोपोर्शनल आहे बघा, तर इट इज प्रोपोर्शनल टू द एरिया अँड द टेम्परेचर ड्रॉप अँड इनवर्सली प्रोपोर्शनल. आता हा काय आहे, तर रेट ऑफ फ्लो, रेट ऑफ हीट फ्लो आहे तो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. कशासोबत, तर इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द फुरियस लॉ. आता मॅथमॅटिकली कसा एक्सप्रेस करतो आपण फुरियस लॉ बघा, तर रेट ऑफ प्रोपोर्शनल टू द एरिया इनटू टेम्परेचर डिफरन्स डेल्टा प्लस डिवायडेड बाय थिकनेस. कसा रिप्रेझेंट करणार आहे आपण, रेट ऑफ हीट फ्लो टेम्परेचर डिफरन्स एरिया इंटू टेम्परेचर डिफरन्स डेल्टा डिवायडेड बाय थिकनेस. तो बघा सगळ्यांनी, रेट ऑफ हीट फ्लो इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया इंटू काय असणार आहे, टेम्परेचर ड्रॉप किंवा टेम्परेचर डिफरन्स काय असणार आहे, डेल्टा प्लस डिवायडेड बाय काय असणार आहे, थिकनेस. हा झाला फुरियस लॉ. proportional to the into delta divided by L. तर Q म्हणजे काय, तर हीट. डेल्टा टी म्हणजे काय, तर टेम्परेचर. बघा आपण आता हे जे थिओरिटिकली, तर Q म्हणजे काय, हीट इज इक्वल टू काय असणार आहे, सॉरी हीट काय असणार आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. कशाला, तर एरियाला इंटू काय असणार आहे, डेल्टा टी म्हणजेच काय, टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय एल म्हणजे काय, तर थिकनेस. बघा आपण काय करणार आहे इथं, आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे, मी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग तेच इक्वेशन काय करणार आहे आपण, कसं रिटर्न करणार आहे बघा. हेच इक्वेशन आपण काय करणार आहे, ह्यामध्ये कॉन्स्टंट घ्यायचं आहे आपल्याला. कॉन्स्टंट काय, के ऍड करायचं आपल्याला. मग काय करणार आहे आपण, हेच इक्वेशन कसं लिहिणार आहे, तर
क्यू इज इक्वल टू KM म्हणजे काय मीन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट KM इंटू काय करणार आहे एरिया इंटू काय डेल्टा T डिवायडेड बाय L म्हणजेच काय थिकनेस. हे झालं फुरियस लॉचं इक्वेशन नंबर फर्स्ट. मग आता डेरिव्हेशन मध्ये सगळ्यांनी फर्स्ट आधी डायग्राम बघा. डायग्राम मध्ये काय बघितलं आपण तर डायरेक्शन ऑफ हीट फ्लो. त्यामध्ये हायर टेम्परेचर राईट साइडला काय लिहिलेलं आहे हायर टेम्परेचर साइड T1. त्यानंतर लेफ्ट साइडला काय लिहिलंय लोअर टेम्परेचर साइड T2. Then here is intermediate is present DL. Then at the right side, bottom position H is present and top position H is present. Then at the left side, bottom position C is present, top position C is present. And here is at the right side, here is area of the wall. Then नेक्स्ट बघा डेरिव्हेशन मध्ये काय सांगितलेलं आहे द फुरियस लॉ कुठे अप्लाय होतो तर इट कॅन बी अप्लाय टू द मेटल वॉल. तो मेटल वॉल वरती अप्लाय होतो. त्यामध्ये काय होतं तर कंडक्शन ऑफ हिटिंग टेक्स प्लेस होतं म्हणजे हिटिंगचं कंडक्शन होतं कशामध्ये मेटल वॉल मध्ये. मग आता कॅरेक्टरिस्टिक बघा सगळ्यांनी. कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा तर एरिया ऑफ द वॉल काय आहे काय कन्सिडर करणार आहे आपण तर ए म्हणून कन्सिडर करणार आहे तो मीटर स्क्वेअर मध्ये त्याचं युनिट आहे ते. सो मग आता नेक्स्ट आहे तो थिकनेस. थिकनेस काय कन्सिडर करणार आहे आपण फुरियस लॉ मध्ये बघितलं आपण तर थिकनेस L म्हणून आपण काय करतो कन्सिडर करतो. मग इथं आहे बघा ऍट द बॉटम पोझिशन हिअर इज थिकनेस L इज प्रेझेंट. सो नेक्स्ट बघा आता काय सांगितलेलं आहे फोर्स ऑफ द वॉल HS is maintained at a uniform and definite higher temperature. मग आपण राईट साइडला जो आहे मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. definite higher is it audible to all? Clearly audible. Hello. Okay. तो जो फोर्स आहे फोर्स ऑफ द वॉल पण मेंटेन्ड
at but before temperature. मग आपण काय वॉइस ब्रेक होतोय अजून पण. करणार आहे will be at right angles to the plane. आवाज ब्रेक होते, मला रेंज आहे इथे भरपूर. ओके ओके असतो तो कसा अँगल टू द प्लेन ए. तो काय आहे तर प्लेन ए ला राईट अँगल आहे तो फ्लो जो होणार आहे तो अँड इज अझ्युम्ड टू बी इन अ स्टेडी स्टेट. आणि तो कसा असतो तर स्टेडी स्टेट मध्ये असतो. सो नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. कन्सिडर अ थिन सेक्शन ऑफ थिकनेस डीएल. आपण काय करणार आहे हा जो मिडल पोर्शन आहे डीएल लिहिलेला आहे तो काय कन्सिडर करणार आहे तर थिन सेक्शन कशाचा तर त्या वॉलचा ऍट अन इंटरमिडिएट पॉइंट इन द वॉल. तो कसा आहे तर बरोबर मिडलला आहे थिन सेक्शन डीएल. सो फॉर दिस सेक्शन इज पॅरलल टू द प्लेन ए. हा जो डीएल पोर्शन आहे तो कसा आहे तर सेक्शन ए ला पॅरलल आहे. फॉर दिस सेक्शन्स फुरियस लॉ मे बी अप्लाइड. आता ह्या सेक्शन साठी काय होतो फुरियस लॉ काय करतो आपण अप्लाय करतो. सो मग इक्वेशन काय येणार आहे बघा तर डी क्यू बाय डी थिटा इज इक्वल टू काय येणार आहे मायनस के ए इंटू डी टी बाय डीएल. काय इक्वेशन येणार आहे आपलं डी क्यू बाय डी थिटा इज इक्वल टू मायनस के ए इंटू डी टी बाय डीएल. आता वेळ त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे क्यू इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे तर हीट ट्रान्सफर. हीट काय होते ट्रान्सफर होते. तो थीटा इज इक्वल टू टाइम म्हणून कन्सिडर करणार आहे आपण. त्यानंतर के म्हणजे काय तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्यानंतर टी म्हणजे काय तर टेम्परेचर. सो बघा आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा ते जे कॉन्स्टंट के आहे ते कशाचं आहे तर इट इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर बट इंडिपेंडेंट ऑफ द लेंथ. पण तो लेंथ वरती इंडिपेंडेंट आहे. सो त्यामध्ये बघा इक्वेशन मध्ये मायनस साइन इंडिकेट्स. ते मायनस साइन आहे ते काय इंडिकेट करतात आपल्याला तर डिक्रीज मायनस काय करणार आहे तर टेम्परेचर डिक्रीज इन द टेम्परेचर. मग त्यानंतर नेक्स्ट बघा आता इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 2 टेम्परेचर ग्रेडियंट. आता आपलं जे हे इक्वेशन आहे
Ma'am, your mic is muted. Sorry. तर मग आपण काय करणार आहे बघा, तर स्टेडी स्टेट साठी फॉर स्टेडी स्टेट इक्वेशन टू चेंजेस टू. बघा आता स्टेट मग ओके. बघा आपण इक्वेशन टू काय करणार आहे, तर स्टेडी स्टेट ही ट्रान्सफर टू काय होतं बघा. सो डी थिटा इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणून आपण कन्सिडर करणार आहे. देन इज इक्वल टू क्यू म्हणजे काय, हीट. सो इज इक्वल टू मायनस के ए इंटू डी टी डिवायडेड बाय एल. हे झालं इक्वेशन नंबर 3. देन नेक्स्ट बघा, वेअर क्यू इज इक्वल टू रेट ऑफ हीट ट्रान्सफर. क्यू म्हणजे काय, तर हीट काय होणार आहे, तर ट्रान्सफर होणार आहे जूल पर सेकंड मध्ये. सो त्या युनिट मध्ये. सो द टेम्परेचर डिफरन्स ऍट इंटरमिडिएट सेक्शन इज नॉट नोन. आता आपला जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्या इंटरमिडिएट सेक्शनला काय आपल्याला काय नाहीये, तर माहित नाहीये की टेम्परेचर डिफरन्स किती आहे इंटरमिडिएट सेक्शन. सो द एरिया मे व्हॅरी विथ द एन. मग ए आहे तो काय होतो, व्हॅल्यू होतो थिकनेस सोबत. काय, तर एरिया सोबत होतो. बट इट इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. पण तो काय आहे, इंडिपेंडेंट आहे. मग आपण काय करणार आहे, तर ते जे इक्वेशन तर ते काय करणार आहे, सेपरेट करणार आहे व्हेरिएबल्स. थ्री आहे ते काय रिटर्न करणार आहे बघा, तो इंटू डीएल. पहिल्यांदा 3 इक्वेशन लिहिते म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आपण काय करणार आहे, ते व्हेरिएबल सेपरेट करणार आहे. मग इथे काय करणार आहे, हा क्यू आहे तो आहे असंच ठेवणार आहे. हीट इज इक्वल टू काय करणार आहे आपण, सॉरी इंटू काय करणार आहे, इंटू डीएल. हा डी आणि एल डिवायडेड बाय हा ए इज इक्वल टू मायनस हा के डी टी. हा डी काय राहणार आहे, हा कॉमन राहणार आहे डीएल ला आणि डीटी ला. समजलं का. आपलं इक्वेशन 3 काय होतं, क्यू इज इक्वल टू मायनस के ए इंटू डीटी डिवायडेड बाय एल. मग आता आपण हे व्हेरिएबल सेपरेट केले, मग क्यू साइडला होणार. मग क्यू इंटू काय करणार आहे आपण, क्यू इंटू डीएल डिवायडेड बाय ए. मग इज इक्वल टू मायनस काय होणार आहे इथं बघा, तर के डी टी. हे व्हेरिएबल्स काय केले आपण, सेपरेट केले. सो दिस इज इक्वेशन नंबर 4. आता काय केलेलं आहे, तर इक्वेशन 4 आहे त्याला काय करणार आहे आपण, इंटिग्रेशन देणार आहे. सो इंटिग्रेटिंग द इक्वेशन नंबर 4 बिटवीन द लिमिट्स. सो आपल्याला काय करायचं आहे, एल इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचं आहे व्हेन टी इज इक्वल टू T1. आणि नेक्स्ट काय आहे, एल इज इक्वल टू एल म्हणजे जेव्हा टोटल थिकनेस असेल तेव्हा. सो व्हेन T2 T इज इक्वल टू T2 जेव्हा थिकनेस जर 0 असेल, एल इज इक्वल टू 0. पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलं,
तर एल म्हणजे काय 0 घेतलेला आहे, म्हणजे थिकनेस 0 घेतली आहे. मग थिकनेस 0 असेल तेव्हा टी काय करणार आहे आपण T1 म्हणून कन्सिडर करणार आहे. आणि एल इज इक्वल टू टोटल जर थिकनेस असेल तर टी काय करणार आहे आपण T2 म्हणून कन्सिडर करणार आहे. मग आता आपलं जे इक्वेशन नंबर बघा, मग इक्वेशन कसं प्रोड्यूस होतं. मग इक्वेशन 4 आधी मी इथं राईट डाऊन करते. Q इंटू DL डिवायडेड बाय A इज इक्वल टू मायनस KDT. मग तिथे काय असतं, आपण काय करणार आहे, एल इज इक्वल टू 0 घेणार आहे. जेव्हा एल 0 असतो तेव्हा टी काय असणार आहे, T1 म्हणून घेणार आहे आपण. आणि जेव्हा एल इज इक्वल टू एल म्हणजेच टोटल थिकनेस असते तेव्हा काय करणार आहे, टी आपण T2 म्हणून कन्सिडर करणार आहे. सो Q इंटू DL डिवायडेड बाय A इज इक्वल टू मायनस KDT. आता या इक्वेशनला काय करायचं आहे, आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे, इंटिग्रेशन द्यायचं आहे. इंटिग्रेशन मग बघा इक्वेशन कसं प्रोड्यूस होणार आहे. क्यू आपण आहे असंच ठेवणार आहे. क्यू इंटिग्रेशन ऑफ एल इथे खाली 0 डीएल डिवायडेड बाय ए ही व्हॅल्यू आहे अशी घेणार आहे आपण. डीएल डिवायडेड बाय ए इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं T2 खाली T1 KDT इज इक्वल टू. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मायनस साइन रिमूव्ह करून टाकायचं आहे. मग इज इक्वल टू काय करणार आहे आपण बघा, आता मायनस साइन जाणार इथलं इंटिग्रेशन ऑफ, आणि जेव्हा मायनस साइन आपण रिमूव्ह करणार आहे तेव्हा काय होणार आहे बघा. तर हा जो T1 आहे तो इथं जाणार T1, आणि हा T2 आहे तो इथं येणार KDT. हे झालं इक्वेशन नंबर 5. समजलं का हे इंटिग्रेशन आपण कसं दिलं ते. क्यू आहे असंच घ्यायचा, इंटिग्रेशन ऑफ एल इथं 0 DL बाय A इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं काय असणार आहे T2 इथं खाली T1 इंटू KDT. मग आता इज इक्वल टू आपल्याला हे मायनस साइन रिमूव्ह करायचंय. मग काय करणार आहे आपण, इंटिग्रेशन ऑफ T1 T2 KDT. हे झालं इक्वेशन नंबर 5. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे ते कॉन्स्टंट Km इंटू ब्रॅकेट T1 मायनस T2. सो नेक्स्ट बघा आता, तर Q इज इक्वल टू सॉरी QL डिवायडेड बाय A इज इक्वल टू काय असणार आहे Km इंटू ब्रॅकेट T1 मायनस T2. मग इज इक्वल टू काय येणार आहे बघा आता ह्याची व्हॅल्यू QL बाय A ची. तर Km आहे असं राहणार आहे Km डेल्टा T T2 मायनस सॉरी T1 मायनस T2 म्हणजेच काय, तर डेल्टा T म्हणजेच टेम्परेचर डिफरन्स. हे इक्वेशन 5 येणार आहे. समजलं का, इंटिग्रेशन केल्यानंतर काय करणार आहे आपण, तर QL बाय A इज इक्वल टू Km घेणार आहे T1 मायनस T2. मग आता हेच इक्वेशन कसं होणार आहे बघा परत पुढं, तर QL डिवायडेड बाय A इज इक्वल टू Km इंटू डेल्टा T. T1 मायनस T2 म्हणजे काय, डेल्टा T टेम्परेचर डिफरन्स. सो नेक्स्ट बघा आता
रिअरेंज इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 5 काय करायचं आहे आपल्याला, तर रिअरेंज करायचं आहे. मग आपण कसं रिअरेंज करणार आहे बघा. सो आपलं हे आलेले इक्वेशन लिहिते मी 5th नंबरचं, QL डिवायडेड बाय A इंटू KM डेल्टा T. आता इक्वेशन रिअरेंज केलं आपण, मग काय होणार आहे बघा. तर हा Q आहे, हीट आहे ती सेपरेट होणार आहे. Q इज इक्वल टू K, हा K कॉन्स्टंट, इंटू A, हा A इंटू DT डिवायडेड बाय DL. ही L आहे ती कुठे येणार आहे, इथं खाली. हे झालं इक्वेशन नंबर 6. हे काय केलं आपण, इक्वेशन जे पहिले होतं ते केलं. KM काय आहे, तर मीन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून घेतला आहे आपण इथं. त्यानंतर स्टेडी स्टेट हीट ट्रान्सफर मध्ये काय होतं, तर Q काय इंडिकेशन कॅन बी रिअरेंज्ड टू ऑब्टेन. आता इकडे इक्वेशन नंबर फर्स्ट, तर Q इज L. तो आपण काय करणार इथं, इक्वेशन काय, रेजिस्टन्स L divided by resistance is equal to L divided by Km into A. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय होता, फुरियस लॉ कुठे आपण यूज करतो, तर इट इज यूज टू डिफाइन द रेजिस्टन्स इन द क्वांटिटेटिव्ह टर्म्स. त्यानंतर आपला नेक्स्ट न्यू पॉइंट आहे कंपाउंड रेजिस्टन्स. Compound resistance in the series. So first of all of you see the diagram. So in this diagram, 3 regions are there. See the direction of heat flow. Heat flows to the from right side to left side, from higher temperature to lower temperature. So see this here in this diagram, 3 layers are there. So in that first layer name is what, R1, R2 and R3. At the top position R1, R2 and R3 we have written. Then at the bottom position
L1, L2 and L3. Then at higher temperature, at bottom side H is present, top side H is present, and at lower temperature side, in left side, top position C is present, bottom position C is present. डायग्रामचं नाव काय आहे बघा, फ्लो ऑफ हीट थ्रू सेव्हरल रेजिस्टन्स अरेंज्ड इन द सेरीज. हा जो हीट फ्लो आहे तो काय केलेला आहे आपण, तर तो सेरीज मध्ये अरेंज केलेला आहे. सिंपल मॅम वॉइस ब्रेक होतोय. ओके, कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय बघितलं बघा आपण, काय तर थिकनेस ऑफ 3 लेयर्स. ह्यामध्ये काय आहेत बघा, थिकनेसचे 3 लेयर आहेत. कोणते कोणते बघा, तर L1, L2 आणि L3 3 लेयर दिले आहेत. कशाचे, थिकनेस. आपण थिकनेस काय करतो, L म्हणून कन्सिडर केलेले आहे. सो नेक्स्ट बघा आता इथं, कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल्स of which layers are made. So मटेरियलची कंडक्टिव्हिटी बघा इज इक्वल टू काय केलेलं आहे बघा, K1 प्लस K2 प्लस काय केलेलं आहे, K3 आपण काय केलेलं आहे तिथं घेतलेलं आहे बघा. So by mistakenly I have written the and, so here so then area of the entire wall काय कन्सिडर करायचं आपण, तर तो एरिया एंटायर वॉलचा ए म्हणून कन्सिडर करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टेम्परेचर ड्रॉप अक्रॉस द लेयर. आता तो टेम्परेचर लेयरच्या अक्रॉस मध्ये तो काय कन्सिडर करणार आपण, R1 and R3
the total ओके नेक्स्ट बघा मग तो जो रेट ऑफ हीट फ्लो होणार आहे फ्लो ऑफ हीट थ्रू सेव्हरल रेजिस्टन्स इन द series it is exactly analogous to the current flowing through the several electrical resistance in the series म्हणजे काय मिनिंग होतो ह्या लाईनचा तर ते जे आपले हीटचे जे सेव्हरल रेजिस्टन्स आहेत R1 R2 R3 हे काय आहेत एक्झॅक्टली अनालॉगस म्हणजे काय तर सिमिलर कशासोबत सिमिलर आहेत बघा तर करंट फ्लोइंग थ्रू द सेव्हरल इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सेस इन द series म्हणजे इलेक्ट्रिकल जो रेजिस्टन्स असतो त्यामध्ये कसा करंट फ्लो होत असतो कंटिन्युअसली तसंच काय होत असतं आपल्या हीट मध्ये पण काय होतं इट इज एक्झॅक्टली सिमिलर टू द रेजिस्टन्स इन द इलेक्ट्रिकल series मग इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये कसा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स मध्ये कसा करंट फ्लो होत असतो तसंच हीट मध्ये पण काय होतो तर हीट काय होत असते तशीच काय होत असते कंटिन्युअसली फ्लो होत असते सो आपण नेक्स्ट इक्वेशन काय करणार आहे R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 म्हणून काय करणार आहे कन्सिडर करणार आहे आता आपण काय बघितली बघा कॅरेक्टरिस्टिक आपण थिकनेस काय कन्सिडर केलेली आहे L1 L1 L2 आणि L3 म्हणून काय केलेलं आहे आपण थिकनेस घेतलेली आहे त्यानंतर नेक्स्ट बघा काय घेतलेलं आहे आपण कंडक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल काय घेतलेलं आहे कंडक्टिव्हिटी ऑफ द मटेरियल तर K1 प्लस K2 प्लस K3 कंडक्टिव्हिटी काय कन्सिडर केलेली आहे आपण बघा K1 प्लस K2 प्लस K3 म्हणून कन्सिडर केलेले आहे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक कोणता आहे बघा एरिया ऑफ द एंटायर वॉल एरिया काय घेतलेला आहे आपण तर A म्हणून कन्सिडर केलेला आहे काय घेतलेला आहे A म्हणून कन्सिडर केलेला आहे तर मला कसं सगळ्यांना थिकनेस काय केलेली आहे आपण L1 L2 आणि L3 कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल काय घेतलेला आहे आपण K1 प्लस K2 प्लस K3 आणि एरिया काय घेतलेला आहे आपण तर A म्हणून कन्सिडर केलेला आहे नेक्स्ट काय केलेलं आहे आपण टेम्परेचर ड्रॉप अक्रॉस द 3 लेयर्स आता टेम्परेचर ड्रॉप घेतलेला आहे 3 लेयर सोबत सो अक्रॉस द 3 लेयर्स मग काय करणार आहे आपण तर तो टेम्परेचर ड्रॉप काय कन्सिडर करणार आहे आपण
R1, R2 आणि R3 म्हणून टेम्परेचर ड्रॉप आपण कन्सिडर करणार आहे. सो नेक्स्ट बघा ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स काय करतो आपण तर डेल्टा टी इज इक्वल टू काय करतो 2 प्लस डेल्टा T3 1. ड्रायव्हिंग फोर्स काय घेतोय आपण डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा T1 प्लस डेल्टा T2 प्लस डेल्टा प्लस काय डेल्टा T3. सो तो जो आपला हीट फ्लो होतो सेव्हरल रेझिस्टन्स मधून तो कशासोबत सिमिलर असतो बघा तर इट इज सिमिलर टू द रेझिस्टन्स इन द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स मध्ये जसा करंट फ्लो होत असतो कंटिन्युअसली सेम हीटचं पण तसंच होतं. हीटच्या रेझिस्टन्स मध्ये पण हीट काय होत असते कंटिन्युअसली फ्लो होत असते. सो आपण काय केलेलं आहे मग आर रेझिस्टन्स काय कन्सिडर करणार आहे आर इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. सो आर इज इक्वल टू काय कन्सिडर करतो आपण R1 प्लस R2 प्लस R3. इक्वेशन नंबर 2. मग आता अकॉर्डिंग टू द फुरियस लॉ. फुरियस लॉ काय सांगतो बघा तर इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स इक्वेशन. So these are incorporated in the equation number 2. We get फुरियस लॉ नुसार काय होणार आहे बघा आता फुरियस लॉ नुसार आपण हे इक्वेशन कसं राईट डाउन करणार आहे बघा R is equal to K1 sorry L1 divided by K1A plus L2 divided by K2A plus L3 divided by K3A. कसं राईट डाउन करणार आहे बघा R is equal to L1 divided by K1A plus L2 divided by K2A plus L3 divided by K3A. हे झाले इक्वेशन नंबर 3. तर नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे सिन्स एंटायर हीट मस्ट पास थ्रू द रेझिस्टन्स इन द सिरीज. मग काय होतं बघा यामध्ये तर ही जी एंटायर हीट आहे ती काय होते काय होते पास होते कशामधून तर रेझिस्टन्स इन सिरीज मधून. सो हीट कॅन बी रिटन ॲज पूर्ण हीट काय होते त्या ह्या रेझिस्टन्स मधून हीट कॅन बी रिटन ॲज. सो Q इज इक्वल टू Q1 प्लस रेझिस्टन्स आहे आपण जो लिहिला R1 प्लस R2 प्लस R3. मग आता हीटचं पण काय होणार आहे इथं 3 लेयर्स आहेत R1 R2 R3. मग हीट पण काय होणार आहे 3 ह्याच्यामध्ये काय होणार आहे डिवाइड होणार आहे म्हणजेच काय तर Q1 प्लस Q2 प्लस Q3. इक्वेशन नंबर 4. ओके मग आपण काय करणार आहोत आता युजिंग द प्रिन्सिपल्स ऑफ कंडक्शन. कंडक्शनचे प्रिन्सिपल यूज करून काय करतो आपण रेट ऑफ हीट ट्रान्सफर Q मे बी एक्सप्रेस्ड ॲज. मग काय होतं आपण कंडक्शनचे प्रिन्सिपल यूज करणार आहे आणि तो जो रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे तो कसा एक्सप्रेस करणार आहे बघा. सो Q इज इक्वल टू डेल्टा T
divided by R1 plus R2 plus R3. तो आपण काय करतोय तर कंडक्शनचं प्रिन्सिपल यूज करून काय करणार आहे तर रेट ऑफ हीट ट्रान्सफर काय करतोय एक्सप्रेस करतो मग कसं एक्सप्रेस करणार आहे रेट ऑफ हीट सो क्यू